सुई टोचल्यानंतर नेमकं शरीरात पहिल्या सेकंदाला काय बदल घडायला सुरुवात होते? बरं. सुई टोचल्या पहिल्यांदा मेंदूकडे संवेदना जाते, की ओके. काहीतरी आपल्या शरीरामध्ये हं, एक्सटर्नल पार्ट आलाय हं. आणि तो काहीतरी ॲक्शन करतोय. सुई टोचल्याबरोबर मेंदूकडे एका सेकंदात संवेदना जाते आणि मेंदू पाहायला लागतो, की हे नेमकं आता त्या त्या भागाला काय पाहिजे हं. आणि त्या प्रकारचे केमिकल्स तिथे सोडले जातात. सेरोटोनिन नावाचं जर केमिकल पाहिजे असेल, जो हं. आपल्याला मन शांत करण्यासाठी, झोपेसाठी, स्ट्रेससाठी, अँझायटीसाठी उपयोगी आहे. तर तिथे ओह! सुई टोचली असेल त्याच्यासाठी तर ते स्त्राव होतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे केमिकल स्त्राव केले जातात आणि मग ते सैन्य पाठवलं जातं. म्हणजे तो संदेश गेला हं. कुणाकडे? पंतप्रधानांकडे. मेंदूकडे. मेंदूकडे गेला. हं. पंतप्रधानांकडे ते लेटर गेलं. त्यांनी ते ताबडतोब त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की आपापल्या त्या ठिकाणी जाऊन बघा, तो त्यातला गुडघेदुखी आहे, तिथे एक हं. काम करा. तिथे जाऊन बघा त्याला झोप येत नाही, तर हे केमिकल पाठवा. तिथे बघा त्याचं डायजेशन बरोबर नाही आहे, त्याच्यासाठी हे केमिकल पाठवा. हं, अशा हं. पद्धतीने ते आदेश देतं आणि मग त्या पद्धतीने तिथे ते पाठवलं जातात. ॲक्युपंक्चरिस्ट हे पत्र पाठवतो एका सुईद्वारे मेंदूकडे पंतप्रधानांना आणि पंतप्रधान ही सगळे कामं कामं करतात, करून सगळे घेतात. अधिकाऱ्यांना कामाला लावतात वाह, वाह, आणि मग वाह! ते काम वेळेमध्ये संपवायचं हे काम त्यांचं असतं. हं. त्यासाठी ॲक्युपंक्चरिस्ट परत सुई लावतात. दुसऱ्या दिवशी परत सुई जोपर्यंत लावतात. ते काम पूर्ण होत नाही. 10 दिवस तुम्ही या, 15 दिवस या, 20 दिवस या आणि मग हां. आम्ही ते सतत ते अधिकाऱ्यांना रोज कामाला जाऊन त्यांच्या लावतो. टेबलावर बसतो आणि त्यांना सांगतो, "हे काम पूर्ण करा. आज वाह, वाह! गुडघे आमचे 50% बरे आहेत. अजून पुढे जा. आज 60% आहेत. आत्ता जा. मला आत्ता एकदम छान वाटतंय. हं, हं, आता माझं हं. काम झालंय." अरे मग वाह! ते सुई लावणं आम्ही बंद करतो म्हणजे आणि मग रोजच्या रोज असा फरक जाणवू शकतो फरक हळू-हळू? जाणवत जातो. अरे वाह! असा फरक जाणवत जातो. हं, मग आम्ही ते काम पूर्ण झालं हं, की काम बंद करतो हं. आणि मग आम्ही सांगतो, की आता हे तुम्हाला दिलंय नवीन शरीर, हे आता तुम्ही जपा. ह्याचं आता न्यूट्रिशन तुम्ही सांभाळा, एक्सरसाइज करा, आनंदी राहा हं. आणि पुढचं जीवन चांगलं जगा आणि तुम्हाला जर कधी वाटलं, की कुठे खड्डे पडलेत रस्त्यात, परत या. परत आपण त्या अधिकाऱ्यांना जागू त्रास देऊ. थोडेसे. तर मग बरोबर. परत ते भरून टाकतील आणि तुमचं काम होईल. कमाल, इतकं कमाल. सोपं आणि यात आहे. औषधं काहीच औषधं काहीच नाही. वाह! ॲक्युपंक्चर शास्त्रात औषधं नाही. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आपण औषध देतो. हं, आपल्याकडे आयुर्वेदसुद्धा आपल्या चिकित्सामध्ये होतं. हं, हं. आयुर्वेद फिजिशियन्स असतात आपल्याकडे, बरं. जे इंटरनल औषधं सपोर्ट देण्यासाठी, की बाबा लवकरात लवकर डायजेशन सुरुवात व्हावी, हं, इन्फ्लामेशन कमी व्हावं, हं, म्हणून सपोर्ट करण्यासाठी जसं चीनमध्ये हर्बल मेडिसिन देतात चीनी हं, हं, आणि ॲक्युपंक्चर करतात. तसं आपल्याकडे आयुर्वेदिक मेडिसिन गरज असेल तरच आम्ही देतो हं. आणि मग ॲक्युपंक्चर करतो.